गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये। आज आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याची तयारी चाललेली आहे आपली। प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मराठी नवीन वर्षानुसार आज गुढीपाडवा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। तर आपण आता आज गुढी उभारणार आहे, त्याची तयारी करून घेतलेली सर्व आणि काहीशी अशी तयारी केलेली माझी घरगुतीच झटपट अशी, कारण सकाळच्या वेळेत सर्वांचीच घाई असते। तर त्यावेळेला मी अशी साधी सिंपल अशी साडी आणि अशी हेअरस्टाईल केलेली आहे, अशी काहीशी तयारी केलेली आणि पूजेची तयारी झालेली आपली। हे बघा इकडे कडुलिंबाचा पाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, अगरबत्ती आणि इथे पूजेचं ताटही तयार केलेलं आहे। आणि ही साखरगाठींची माळ आपण घरगुतीच तयार केलेली, त्याची रेसिपी अपलोड केलेली आपल्या चॅनलवर, ती नक्की जाऊन बघा। एकदम छान तयार होते, मार्केटमध्ये मिळते अशी, तीही तयार आहे। आणि हा कलशाला अजून स्वस्तिक वगैरे काढायचा आहे, तो आता प्रतीक दादा किंवा त्याचे पप्पा काढतील। आणि इथे नवी कोरी साडी, आपली गुढीला नवी कोरी साडी लागते आणि त्याच्या आता मी अशा छान छान मिऱ्या बनवून घेते, कारण मिऱ्या काय त्यांना बनवता येणार नाही। तर मी आता एक एक तयारी करून घेते। पूर्वा दीदी रांगोळी काढते आणि आपला दादू आंघोळ करतोय आणि त्यांचे पप्पा गेलेले आहे फूल आणि हार आणण्यासाठी, असे सर्वच बिझी आहे। तर चला आता आपण पुढची तयारी करून घेऊ आणि गुढी उभारू। पूर्वा दीदीची रांगोळी बघू आपण कशी काढली तिने। आपली पूर्वा दीदीची इथे रांगोळी चालू आहे, छोटीशीच काढली आहे, तर तिची रांगोळी काढून होईल तोपर्यंत आपण बाकीची पूजेची तयारी करून घेऊ। किती राहिली ग? झाली ना? तर चल, हे बघा दरवाजाला ज्या आपल्या आर्टिफिशियल माळा आहेत त्या लावून घेते पूर्वा दीदी, त्याच्यामुळे अजूनच आपल्या दरवाजाचा लुक छान होईल। सणासुदीला असं छान सजावट केली की मनही प्रसन्न होतं, देवी देवताही प्रसन्न होता। तर पूर्वा दीदीचं हे काम चालू आहे आता। तर चला आता पूर्वाचे पप्पा हार आणि फुलंही घेऊन आलेले आहे, तर आपण पूजेच्या ताटामध्ये ठेवून घेऊ। आणि इकडे दादूही तयार झालेला आहे, झाली तयारी। आणि पूर्वा दीदीची अशी तयारी आहे आणि माझी दाखवते मी थोड्या वेळाने। पूर्वा दीदी आता बांबू पुसतीये, जो आपल्याला गुढीसाठी लावायचा आहे। आपल्याला इथे गुढी उभारायची आहे, तर आपण काल स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्व, पण आता गोमित्र टाकले कपड्यावर आणि थोडंसं असं पुसून घेऊ, म्हणजे मग सर्व शुद्ध शुद्ध होऊन जाईल। आणि खाली रांगोळी पण आहे पूर्वा दीदीची, ती पुसली नाही पाहिजे। तर चला आपली आता सर्वच तयारी झालेली आहे। आता रांगोळी तशी पूर्वा दीदीने काढलेली, पण आपल्याला रील शूट करायची, त्याच्यामुळे मी पोज घेऊन फक्त बसलेली आहे। आज आहे 30 मार्च 2025 रविवार। आजपासून चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे। मराठी महिन्यांनुसार चैत्र महिना हा पहिला महिना असतो आणि आज नवचैतन्याचा दिवस आहे। गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्याचा दिवस। गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणामध्ये खूप असे बदल होतात। जुनी वाळलेली पानंही गळून पडतात, नवीन पालवी फुटते झाडांना, तर आंब्याला बहर येतो, आंबा हे असं छान बहरून येतो। या नैसर्गिक बदलामुळे या महिन्यामध्ये सर्व ऋतूंचे असे छान स्वागत केले जाते। वातावरणामध्ये नवचैतन्य येतं। घरोघरी गाडी घ्यायची असेल तर गाडी, सोनं, असं जे ते ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार खरेदी करतात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा। या मुहूर्तावर बरीचशी अशी नवनवीन खरेदी केली जाते आणि आनंद घरामध्ये आणता। आपणही आनंदाने आज हा सण साजरा करूया। आणि आपली इथे गुढीची उभारणी चालू आहे, तर इथे आपण आपल्या काठीला साडींच्या अशा मिऱ्या बनवून आणि ते बांधून घेतलेलं आहे। त्यावर आपण जो हार आणलेला आहे तोही बांधून घेतला आहे आणि आपण साखरगाठींची माळ बनवलेली घरगुती तीही बांधली आणि त्यावर कलश ठेवला आणि कलशावर आता पूर्वाचे पप्पा स्वस्तिक काढताय। असं मनोभावे आणि मंगल वातावरणामध्ये आपली गुढीची उभारणी चालू आहे। सर्वांनाच आजचा दिवस खूप छान आनंदाचा, आरोग्याचा जावो असा आपण देवाकडे प्रार्थना करू आणि गुढीची उभारणी करू। आपली इथे गुढी तयार झालेली, आपण आता ती वरती इथे खिडकीमध्ये बांधणार आहे। प्रत्येक वर्षी आम्ही वरती टेरेसवर बांधतो, पण नंतर ज्यावेळी आपण नैवेद्य घेऊन जातो त्यावेळेला खूप जास्त ऊन होऊन जातं आणि मग खूप जास्तीचे चटके बसतात तेही, आणि इथे थोडे फोटो वगैरे काढायला सोयीस्कर होतं। त्या हिशोबाने आम्ही यावेळेला इथे खिडकीलाच बांधलेली आहे आणि आपण आता गुढीची पूजा करून घेतली आणि थोडेसे फोटोही काढायचे आपल्याला। गुढी उभारून झालेली आपली, आता आपण पूजा करून घेऊ। हळदी कुंकू अक्षता वाहून
मंगलमय वातावरणामध्ये आपली गुढी उभारली गेलेली छान छान एकदम. गुढी माता सर्वांना आनंद आरोग्य दे. प्रत्येक दादाची पूजा झाली आहे. गुढीची पूजा झाली तर प्रत्येक दादाची नमस्कार पाय पडून घ्या. गुड बॉय गुड बॉय. हे काय होतं? सलामी दिली गुढीला. या नवीन वर्षात 10-5 तोळे सोनं करण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत. चला आपण आता फोटो काढू. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली गुढीची पूजा झाली आहे तर चला आता नैवेद्य बनवायचं आहे. अजून गुढीची पूजा झालेली आहे आणि आपली पूर्व दीदीने मिनी गुढी बनवली आहे बघा. तिची पूजा करू आपण. काहीतरी अशी छान छान क्रिएटिव्हिटी करत राहते ती. तिचाही शॉर्ट बनवून आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तोही जाऊन बघा तुम्ही. इथं टेबलवर ठेवलेल्या हॉलमध्ये अजून आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे आणि आज नैवेद्यामधला मेनू आहे श्रीखंड. तर श्रीखंडाची रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे. गुढी म्हटल्यावर श्रीखंड बऱ्याच ठिकाणी ठरलेलं असतं, तसं आमचं ठरलेलं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरी बटाट्या चटणी वरण भात भजे कुरडे असा काहीसा स्वयंपाक करायचा आहे. आणि मग नंतर आपण गुढीला नैवेद्यही दाखवू. आता जवळपास 10 वाजत आलेले आहे तर चला आता पटकन स्वयंपाकाला लागते. आणि आता ही जी तयारी ती काढून ठेवते, कारण मग आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला मग खराब हात लागतात साडीला, कारण ह्या साड्या काही कायमच वॉशेबल नसतात. तर चला आपला आता स्वयंपाक रेडी झालेला आहे. नैवेद्य भरून घेऊ आपण आता. हे बघा छान छान असा स्वयंपाक केलेला आहे मी. बटाटा चटणी पुरी, इकडे कुरडई पापडी आणि उडदाचे पापड सर्व तळून घेतलेले. ते पिशवीत भरून ठेवले कारण नरम पडतात. इकडे भजे केलेले आहे आपले, गिलक्याचे भजे, वरण भात सर्व रेडी झालेलं आहे. आणि आपल्याला आता नैवेद्याचं ताट भरून घेते आणि गुढीची पूजा करून घ्यायची. 12च्या आत पूजा करून आणि गुढी खाली घ्यायची आपल्याला. तर अजून 12ला 15 मिनिटं बाकी आहे. आता फक्त नैवेद्य भरायचं बाकी आहे आणि लगेचच आपण गुढीची पूजा करून घेऊ. आणि आपलं श्रीखंड राहिले सर्व घाई होऊन जाते. श्रीखंडही छान तयार झालेले आहे. हे बघा. आणि आता नैवेद्यामध्ये आपल्याला श्रीखंडही ठेवायचं आहे. तर चला आता नैवेद्य भरायला सुरुवात करून घेते आता मी. तर चला आपण आता पूजेचं ताटे तयार करून घेतलेलं आहे आणि इकडे नैवेद्य भरून घेतलेले आहे आणि पाण्याचा तांब्या घ्यायचा आपल्याला. आणि अगोदर आपण आता देवाजवळचा नैवेद्य दाखवून घेऊ आणि मग नंतर गुढीला ओवाळून आणि मग गुढीचाही नैवेद्य दाखवू आणि गुढी घेऊन येऊ. आणि इकडे स्वयंपाक सर्व आता झाकून ठेवते. तर चला आपण आता देवाची पूजा, सकाळी देवांना आंघोळ वगैरे घालून देवपूजा झालेली आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला. तर इथे नैवेद्य ठेवून घेऊ आपण आता. आणि आपण आता गुढीची पूजा करून घेऊ. चला. सकाळी छान ऑरेंज साडी घालून तयारी केलेली होती, पण मग स्वयंपाकाच्या वेळेस साडी जास्त खराब होऊन जाते. तर मग ती साडी काढून ठेवलेली, मेकअप उतरून ठेवलेला आणि मग आपला छान छान नैवेद्याचा स्वयंपाक झाला. आता परत आपण गुढीची पूजा करून घेऊ आणि नैवेद्य दाखवू गुढीला आणि गुढी उतरवून घेऊ. मनोभावी अशी छान छान पूजा झाली. नैवेद्य खूप छान आज दिवस आहे आपला. आपण आता नैवेद्य दाखवून घेऊ.
नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता गुढी उतरवत आहे पुरुष पप्पा. मदत करतोय. तो पण आहे का? कुठे तो? काय आतमधून आतमधून तो आहे. त्याला खूप भूक लागली. भूक लागली ना? ते स्वयंपाकाच्या वासाने स्वयंपाकाच्या वासाने भूक लागली आणि वेळ झालेला आहे आता जवळपास 12. विसरले सॉरी बरं का. चला हे देवाऱ्यापाशी ठेवूया आपण. गुढी आता आपण देवाजवळ ठेवून देऊ आणि मनोभावे सर्वांनी आता दर्शन घेऊन आणि जो स्वयंपाक केलेला आहे तो ग्रहण करू प्रसाद म्हणून गुढीचा. तर हे अशी छान छान आपला गुढीपाडव्याचा सण साजरा झालेला आहे. तर आनंद वातावरणामध्ये आणि गुढी बघा आपली किती छान दिसते. गुढीपाडव्याचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही व्हिडिओ खूप बघता पण मॅडमचं चॅनल सबस्क्राईब करत नाही. मग सबस्क्रायबर नाही, मग जरा मोटिवेशन कमी होतं. तर नक्की प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि हे घड्या आपलं आत्ता नाही 8:30लाच बंद पडलेलं आहे, त्याला सेल आणावं लागेल. तर चला आता व्हिडिओ इथे संपवू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.